सोळा इंदापूरमध्ये पार पडला आणि जोडीनं पहिल्यांदा आज सहभागी झाला. फुगडी देखील जोडीने खेळला. काय सांगाल? आज या ठिकाणी मला फार आनंद होतोय. पहिल्यांदाच मी इंदापूर शहरात आले. नाहीतर पहिले मी म्हणजे आमच्या जंक्शन मध्ये 20 वर्ष झालं अन्नदानाची सेवा आहे. पालखी सोहळ्याच्या प्रत्येक माझ्या वारकरी संप्रदायाची जेवढी भक्तिमय वातावरण असतं माझ्या जंक्शन मध्ये, त्यावेळेस आम्ही सहकुटुंब पालखीचं दर्शन घेत असतो. पण पहिल्यांदा मी इंदापूर शहरात आले. हे भक्तिमय वातावरण बघून, रिंगण सोहळा बघून मला फार आनंद झाला. म्हणजे गगनात पावेन असा आनंद झाला. कारण की माझा पहिलाच दिवस आहे इंदापूर शहरात यायचा. नाहीतर आज इंदापूर मध्ये प्रवेश झाला संसद मध्ये, त्यावेळेस पालखी ज्यावेळेस प्रवेश झाला त्यावेळेस पावसाचं वातावरण होतं. पाऊस खूप जोराचा आला. त्यावेळेस खूप म्हणजे माझा शेतकरी सुखी आणि समाधानी राहू दे असं म्हणजे मला ज्यावेळेस पालखीचं आगमन झालं संसद मध्ये त्यावेळेस असं वाटलं की आज शेतकरी राजा माझा सुखी आणि समृद्ध होईल आणि भरभरून पाऊस आज म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्याचं समाधान पाऊस विठ्ठलाकडे विशेष काय मागणं? विठ्ठलाकडे विशेष म्हणजे शेतकरी माझा सुखी आणि समाधानी राहू दे आणि हिरवगार सगळं शिवार होऊ दे एवढंच विठ्ठलाकडे मागणं आहे माझं.